सर, इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? आपण काय सांगाल? इंजिनिअरिंग केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करणं हे आता एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे आणि बऱ्यापैकी विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. आपण बघूयात की भारतामध्ये जर का पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं म्हटलं तर मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग ही एक डिग्री विद्यार्थ्यांना मिळते, की जे अफिलिएटेड कॉलेजेस देतात हं, आणि जे स्वायत्त महाविद्यालय आहेत म्हणजे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत. हं, त्याचबरोबर IIT, NIT आहेत. हं. तिथे एम-टेक म्हणजे मास्टर्स ऑफ टेक्नॉलॉजी ही डिग्री मिळते. आता भारताच्या बाहेर जर का शिक्षण घ्यायचं म्हटलं तर इंजिनिअरिंगमध्ये MS डिग्री बऱ्यापैकी युनिव्हर्सिटीज देतात. त्यामध्ये US, UK, जर्मनी इकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. तर ते MS डिग्री घेतात आणि या व्यतिरिक्त समजा इंजिनिअरिंगची डिग्री करायची नसेल तर अनेक पर्याय उपलब्ध असतात. जसे की MBA आणि इतर क्षेत्रात जर का मास्टर्स करायचं म्हटलं तर अनेक इंजिनिअरिंग केलेले विद्यार्थी हे इकॉनॉमिक्स, सोशिओलॉजी, कॉमर्स आणि मॅनेजमेंटमधले निश एरियाज जसे की ह्युमन रिसोर्स किंवा फिनान्स किंवा फिनटेक यामध्ये देखील भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर जाऊन विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतात. पोस्ट ग्रॅज्युएशनचा कालावधी हा सर्वसामान्यपणे भारतात आणि भारताच्या बाहेर 2 वर्षाचा असतो. अर्थात काही विद्यापीठं परदेशातले हे 1 वर्षात देखील ती डिग्री देऊ शकतात. हं. यामध्ये 1 वर्षाचा हा अभ्यासक्रम असतो ज्यामध्ये विद्यार्थी शिकतात आणि पेपर देतात आणि पुढचं 1 वर्ष हे नॉर्मली ते प्रोजेक्ट करतात किंवा इंटर्नशिप करतात. तर अशा प्रकारे पोस्ट ग्रॅज्युएशन हे विद्यार्थी करू शकतात. सर, आता आपण बोलताना असं सांगितलं, की पोस्ट ग्रॅज्युएशन हे भारतात किंवा भारताच्या बाहेर जाऊन विद्यार्थी करतात. तर चांगला पर्याय कोणता आहे, की भारतात करावं का भारताच्या बाहेर करावं? एक छानसं उदाहरण सांगतो, की एक पालक मला भेटले. त्यांनी सांगितलं, की आमचा मुलगा हा अमेरिकेत जाऊन MS करणार हं, आणि तिथे ती स्टोरी थांबली नाही. तर त्यांनी सांगितलं, की हा आमचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याने पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर तो अमेरिकेत सेटल होईल हं, आणि तो सेटल झाल्यानंतर आम्ही नवरा-बायको वृद्धाश्रमात राहू. हं, ते वृद्धाश्रम देखील त्यांनी आधीच म्हणजे मुलगा 12वीत असतानाच मुलाला दाखवून ठेवलं. तर म्हणजे प्लॅनिंग इथपर्यंत करू नये. हं, अगदीच टोकाच्या भूमिकेने परदेशात जाऊन शिक्षण घेण्यापेक्षा हं, परदेशात जाऊन शिक्षण का घ्यावं याचं कारण नक्की लिहून काढणं गरजेचं आहे. आणि मी मुद्दा म्हणतो की लिहून काढा. म्हणजे केवळ माझा मित्र चालला, आमचे नातेवाईक गेले किंवा आमचे नातेवाईक परदेशामध्ये आहेत, हं, मला परदेशात शिकायची आवड आहे, हे कारणं असल्यापेक्षा हं, असं काहीतरी एक सॉलिड कारण असलं पाहिजे की मला ते एक स्पेसिफिक तंत्रज्ञान जे भारतामध्ये शिकायला मिळत नाही, ते जर का परदेशामध्ये जाऊन शिकण्याची गरज निर्माण झाली तरच परदेशामध्ये जावं. आज तुम्हालाही माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने आणि भारतात देखील अनेक करार झालेत परदेशी विद्यापीठांबरोबर. म्हणजे पुढच्या वर्षापासून अनेक परदेशी विद्यापीठे भारतात येत आहेत. शिक्षण अत्यंत उत्तम प्रतीचं भारतामध्ये मिळतंच आहे. हं, त्याचबरोबर परदेशी विद्यापीठं देखील भारतामध्ये येऊन शिक्षण देत आहेत. मग अनेक प्रकाराने परदेशामध्ये जाऊन मोठा खर्च करून शिक्षण घेण्याची गरज का असावी हे पालकांनी आणि ते विद्यार्थ्यांनी देखील त्याचं कारण नक्की माहीत असल्याशिवाय तो निर्णय घेऊ नये असं मला वाटतं. भारतामध्ये शिक्षण घेत असताना ते अत्यंत कमी खर्चामध्ये चांगल्या विद्यापीठांमध्ये मिळू शकतं. हं. परदेशामध्ये जात असताना त्याचा खर्च मोठा असतो आणि त्याच्यानंतर नोकरीची शाश्वती त्या देशांमध्ये बऱ्यापैकी प्रमाणात ही कमी असते. हं. त्यामुळे निर्णय घेताना या पद्धतीने निर्णय घ्यावा की शिक्षणाची गरज नक्की का आहे. सर, परदेशात उच्च शिक्षण घ्यायचं असेल, तर साधारणपणे किती खर्च येतो आणि त्यासाठी काही स्कॉलरशिप वगैरे काही मिळू शकते का? खरं तर हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण बघतो की मुलं परदेशामध्ये शिकायला जातात आणि मग बऱ्याच वेळा पालकांची तयारी नसते. हं, शिक्षणाला खर्च येतो तरी किती? हं, अमेरिकेत समजा शिक्षण घ्यायचं म्हटलं तर साधारण 50 लाख ते 70 लाख हं, आणि काही प्रमाणात अतिशय चांगल्या महागड्या विद्यापीठामध्ये जर का शिक्षण घ्यायचं असेल, हं, तर MS ला साधारण 80 ते 90 लाखापर्यंत खर्च हा येऊ शकतो. त्यामध्ये तिथं राहणं, जेवण आणि प्लस त्या विद्यापीठांची फी आणि लागणारे इतर खर्च असा सगळाच आपण विचार केला तर साधारण तेवढा खर्च येतो. हा खर्च येत असताना पालकांनी कर्ज काढून तो खर्च करावा, हा निर्णय अतिशय चुकीचा आहे. म्हणजे खरोखर पैसे असतील, ते आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि ते शिक्षणाला जाऊ शकत असतील, तरच त्या विद्यार्थ्यांनी आणि त्या पालकांनी तो विचार करावा. अन्यथा त्याच प्रकारचं शिक्षण भारतामध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये हं. आणि बऱ्याचदा हे नोकरी करता करता देखील शिकता येणं अतिशय सोप्या पद्धतीने शक्य आहे. आणि सर, स्कॉलरशिपचा मुद्दा. हां, स्कॉलरशिपबद्दल जर का बोलायचं झालं, तर काही परदेशी विद्यापीठं हे स्कॉलरशिप देतात. भारतीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरता ते स्कॉलरशिपचं प्रमाण 10% पासून ते साधारण 50% ते 60% पर्यंत स्कॉलरशिप मिळते. याकरता आपण ऑनलाईन पद्धतीने अनेक देशांमधले ज्या नामांकित विद्यापीठं आहेत, त्यांच्या वेबसाईटवरूनही माहिती मिळू शकते. हं, काही विद्यापीठं आपण जर्मनीतले बघितले, तर ते शिक्षण मोफत देतात.
मग हा एक नवीन आणखी क्रेज निर्माण झाली, की विद्यापीठं जर का शिक्षण मोफत देत असेल, तर मग चला जर्मनीला. परंतु एक आपण सर्वसामान्यपणाने बघितलं तर जर्मनीमध्ये ऑटोमोबाईल सेक्टर आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे अतिशय जोमाने वाढणारं क्षेत्र आहे. हं. त्यामुळे त्या क्षेत्रातल्या इंजिनियर्सने जर का जर्मनीमध्ये गेलं आणि तिथल्या नामांकित विद्यापीठांमधनं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, तर अधिक चांगला फायदा होऊ शकतो. फी जरी त्यांनी माफ केलेली असेल, तरी देखील तिकडे राहण्याचा जो काही खर्च आहे, हं. त्याचा हिशोब पालकांनी नक्की करावा. इतर देशांच्या मानाने खर्च कमी आहे, कारण की फी नाही आहे. हं. परंतु राहण्याचा खर्च आणि इतर खर्च याचा हिशोब पूर्णपणे मांडून आणि मगच तो निर्णय घ्यावा. सर, आपण सांगितलं की अमेरिकेमध्ये आणि जर्मनीमध्ये विद्यार्थी प्रामुख्याने शिक्षणासाठी जातात. पण विद्यार्थी आणखी कोणत्या देशामध्ये जातात शिक्षणासाठी आणि त्यांच्यासाठी कोणते कोणते तिथं पर्याय उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यांचा ओढा साधारण परदेशी शिक्षणाकडे कसा आहे? विद्यार्थ्यांचा ओढा आपण परदेशी शिक्षणाकरता बघितला तर US, जर्मनी, कॅनडा, UK, जपान हे प्रामुख्याने असे देश आहेत की ज्यामध्ये विद्यार्थी जातात. हं. त्याचबरोबर आता आपण नव्याने बघितलं की मॅनेजमेंटचं शिक्षण घेण्याकरता किंवा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्याकरता ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे देखील देश आहे की जिथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जातात. ऑस्ट्रेलियामध्ये आपले बरेच विद्यार्थी आहेत, कॅनडामध्ये खूप सारे आहेत हं. आणि तिथले विद्यापीठं देखील खूप चांगल्या प्रकारे स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना देतात. हं. त्यामुळे एक कुठेतरी भारतीयांची संख्या वाढते आणि स्कॉलरशिपचं प्रमाण पण वाढतं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा नॅचरली तिकडे जाण्याचा ओघ हा वाढतच चाललेला आहे. सर, मागच्या एका भागामध्ये आपण असं सांगितलं की पोस्ट ग्रॅज्युएशन करता करता विद्यार्थी हे पैसे कमवू शकतात. तर हे खरंच शक्य आहे? आणि भारतामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना पैसे कमवायचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? खरं तर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं म्हटल्यानंतर एक स्वाभाविकपणे मनात विचार येतो की मला पैसे खर्च करायचे आहेत. पैसे मिळवायचे नाहीत. परंतु आज ते दिवस राहिलेले नाहीत. म्हणजे आज गव्हर्नमेंटकडून अनेक प्रकारचे स्टायपंड्स विद्यार्थ्यांना मिळतात. हं. जर का ते फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतील तर. MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगबद्दल जर बोलायचं असेल तर आमच्याकडे कम्प्युटर आणि मेकॅनिकल इंजिनियर्सकरता अतिशय चांगली आपण एक सोय केली आहे, हं. की जे M.Tech करत असताना कम्प्युटर किंवा मेकॅनिकलमध्ये ते शिकत असताना फुल टाईम कॉलेजमध्ये राहून त्यांना अतिशय आकर्षक असा आपण स्टायपंड कॉलेज देतं आहे आणि त्याचबरोबर त्यांना रिसर्च असोसिएट किंवा टीचिंग असोसिएट ही पोस्ट देखील आपण देतो आहे. हं. म्हणजे ते ॲज अ रेग्युलर एम्प्लॉई तिथे काम करत आहेत आणि त्याच्याचबरोबर ते शिक्षण पण घेत आहेत आणि त्याचबरोबर ते अर्थार्जन पण करत आहेत, पैसे पण कमवत आहेत. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी नक्कीच पैसा कमवू शकतात. त्याचबरोबर आता दुसरा पर्याय आपण विचारात घेतला तर जे ग्रॅज्युएट्स ऑलरेडी कुठेतरी काम करत आहे कंपनीमध्ये आणि त्यांना त्या नोकरीतला ब्रेक नको आहे. हं. मग त्यावेळेस देखील आपल्याकडे अशी एक व्यवस्था असते की इंडस्ट्री स्पॉन्सर्ड कॅटेगरी हं. इन पोस्ट ग्रॅज्युएशन. त्यामध्ये ते इंडस्ट्रीकडनं एक पत्र घेतात, परवानगी घेतात आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला एनरोलमेंट करू शकतात. त्यांच्या फावल्या वेळात संध्याकाळी ऑनलाईन पद्धतीने शनिवार रविवारी ते लेक्चर्स अटेंड करू शकतात. त्यानंतर ते प्रोजेक्ट्स त्यांच्या कंपनीमध्येच करू शकतात आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीने त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन हे पूर्ण होऊ शकतं. म्हणजेच दोन्हीही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत की ते पूर्ण वेळ कॉलेजमध्ये येऊन काम करू शकतात आणि पैसे कमवू शकतात किंवा ते आहे ते नोकरी कंटिन्यू करून पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतात. सर, काही आधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम आहेत. तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन करावं की पोस्ट ग्रॅज्युएशन करावं? खरं तर अनेक पालकांना पडलेला हा प्रश्न आहे. म्हणजे एक पालक माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं की आमच्या मुलीला कम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळू शकत नाही. म्हणून आम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला घेतो हं. आणि तिथे पण नाही मिळाले तर कदाचित सायबर सिक्युरिटी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं आम्ही काहीतरी करू. म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवायची का? तर हा मोठा प्रश्न आहे. तर मी याच्यावर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने असं सांगेल की ग्रॅज्युएशन करत असताना कोर इंजिनिअरिंगमध्ये करा. जसं की इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर, मेकॅनिकल, केमिकल, सिव्हिल आणि स्पेशलायझेशन जे काही करायचे असतील हं. तर ते स्पेशलायझेशन तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये करू शकतात. त्यानंतर देखील शिक्षणाची संधी उपलब्ध असते. म्हणजे कसं की PhD करू शकतात. त्यामध्ये सुपर स्पेशलायझेशन होतं. परंतु जर का स्पेशलायझेशन हे ग्रॅज्युएशनमध्ये केलं तर मग नॅचरली जे नोकरीच्या संधी असतात त्या प्रमाणात कमी होतात किंवा नोकरीच्या संधी ह्या फक्त त्याच स्पेशलायझेशन एरियामध्ये राहतात. हं. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक एरोस्पेस इंजिनियर आणि एक मेकॅनिकल इंजिनियर यांना मिळणाऱ्या नोकरीच्या संधीमध्ये खूप मोठा फरक आहे. हं. एरोस्पेस इंजिनियर हा एरोस्पेस टेक्नॉलॉजी असणाऱ्या कंपनीमध्येच नोकरी करू शकतो. तसंच मेकॅनिकल इंजिनियर मात्र हा कुठेही थर्मल पॉवर स्टेशन, हायड्रो पॉवर स्टेशन, ऑटोमोबाईल कंपनी, एरोस्पेस, डिझाईन, अगदी IT इंडस्ट्री या सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये तो काम करू शकतो. म्हणजेच ज्या ठिकाणी आपल्याला अनेक पर्याय मिळतात, असे कोर इंजिनिअरिंग जर का केलं तर इंजिनिअरिंग केल्याच्या नंतर लगेच नोकरीच्या संधी मिळतात
आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मिळतात. म्हणजे एका क्षेत्रामध्ये रिसेशन जरी आला असेल, हं. तरी देखील दुसऱ्या क्षेत्रामध्ये ते नोकरी अगदी आनंदाने ते मिळवू शकतात. परंतु जर का फक्तच निश एरियामध्ये असेल, म्हणजे IoT असेल, सायबर सिक्युरिटी असेल, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असेल, डेटा सायन्स असेल, हं. तर तुम्ही तुमच्याच नोकरीच्या संधी ह्या मर्यादित करतात. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मात्र तसं होत नाही. कारण की तुमचं ग्रॅज्युएशन हे कोरमध्ये झालेलं असतं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे मात्र तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्ही केलेलं असतं. आणि एक शेवटचा फॅक्टर मी याच्यामध्ये असा सांगेन, की ग्रॅज्युएशन करत असताना त्या 4 वर्षामध्ये विद्यार्थी आपला कल नक्की कुठे आहे, आपला इंटरेस्ट कुठे आहे, आपली आवड नक्की कुठे आहे, हं. हे त्यांना कळतं. आणि त्याच्यानंतर जर का त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, तर तो एक आनंददायक प्रवास असतो. ते पटकन शिकतात, चांगलं स्किल डेव्हलप करतात आणि त्या क्षेत्रामध्ये ते नोकरी करतात. सर, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर नोकरीच्या संधीमध्ये काही फरक पडू शकतो का? नक्कीच. ग्रॅज्युएशन केल्यानंतर जसं मी म्हटलं, की अनेक दारं तुमच्यापुढे उपलब्ध असतात. परंतु ज्यावेळेस विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, त्यावेळेस ते एका कुठल्यातरी क्षेत्रामध्ये स्वतःचं स्किल वाढवतात. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊ, की कम्प्युटर इंजिनिअर. हं. कम्प्युटर इंजिनिअर हा सॉफ्टवेअर डेव्हलपर असू शकतो, सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये काम करू शकतो, कोडिंगमध्ये काम करू शकतो. तो सायबर सिक्युरिटीमध्ये असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये असेल, अनेक क्षेत्रात त्याला नोकरी मिळू शकते. परंतु तोच इंजिनिअर ज्यावेळेस क्वांटम कम्प्युटिंग करतो किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये स्पेशलायझेशन्स करतो, त्यावेळेस त्याला मात्र त्या एरियामधलं अधिक नॉलेज मिळतं आणि त्या अधिक नॉलेजच्या जोरावरती त्याचं स्किल पण वाढलेलं असतं आणि त्या स्किलच्या बेसिसवरती तो त्या क्षेत्रामधल्या नोकरी अधिक पटकन मिळवू शकतो आणि चांगल्या पोझिशनवरती त्याचं प्रमोशन देखील पटकन होऊ शकतं. त्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर नोकरीच्या संधीत नक्कीच फरक पडतो. सर, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना दुसऱ्या ब्रँचचं जर शिक्षण घ्यायचं असेल कोणाला, तर त्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का? खरं तर पालकांना असं वाटतं, की एक सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली म्हणजे तो सिव्हिल इंजिनिअर होऊनच बाहेर पडणार. हं, हं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली म्हणजे तो मेकॅनिकल इंजिनिअर होऊनच बाहेर पडणार. हं. परंतु काळ झपाट्याने बदलतोय. जसं मागच्या एका एपिसोडमध्ये आपण चर्चा केली, की NEP 2020 हं. यामुळे स्वायत्त महाविद्यालय आणि खाजगी विद्यापीठांना एक फ्रीडम मिळाला आहे. हं. आता MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगबद्दल बोलायचं म्हटलं तर आमच्याकडे आम्ही सर्व बंधनातून पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या ब्रँचच्या पलीकडे जे त्यांना शिक्षण हवं आहे ते विद्यार्थी घेऊ शकतात. म्हणजे अगदी एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग असलेला विद्यार्थी हा कम्प्युटरच्या रिलेटेड डेटा सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकू शकतो. इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी ऑटोमोबाईलचं शिक्षण घेऊ शकतो किंवा केमिकलचा विद्यार्थी क्लाउड कम्प्युटिंग शिकू शकतो. आता हे शिकत असताना विद्यार्थ्यांना 2 पर्याय मिळतात. एक असतो ऑनर्स आणि दुसरा असतो मायनर. मायनर म्हटलं की त्याच्या ब्रँचच्या पलीकडे जाऊन दुसऱ्या ब्रँचचं शिक्षण घेणं आणि ऑनर्स म्हणजे त्या स्वतःच्याच ब्रँचमधले अधिक विषय शिकून त्याच्याबद्दलचं अधिक शिक्षण घेणं. हे दोन्ही पर्याय बऱ्याच वेळेस विद्यार्थी स्वीकारतात. हं, हं. म्हणजे दुसऱ्या ब्रँचचं पण ते शिक्षण घेतात आणि स्वतःच्या ब्रँचमध्ये देखील अधिक स्किल डेव्हलप करतात. हं. त्यामुळे ऑनर्स आणि मायनर्स या दोन्ही पर्यायांमधून विद्यार्थ्यांना दुसऱ्या ब्रँचचं शिक्षण घेणं किंवा आपल्या ब्रँचमध्ये सुपर स्पेशलायझेशन करणं हे फक्त डिग्री घेत असताना शक्य आहे. आज NEP म्हणतोय की 4 वर्षानंतर जेव्हा विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडतोय, त्यावेळेस तो ऑनर्स किंवा मायनर्स ही डिग्री घेऊनच बाहेर पडतोय. हं. आणि हे आता सहज शक्य झाले. त्यामुळे ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं हे विद्यार्थ्यांकरता अतिशय फायद्याचं आहे. सर, आपण चर्चा केली की इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना दुसऱ्या ब्रँचचंही शिक्षण विद्यार्थ्यांना घेता येतं. तर अशा प्रकारच्या संधी ह्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना मिळू शकतात का? जसं इंजिनिअरिंग करता वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत, तसंच कॉमर्स करता देखील वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हं. कॉमर्सचे विद्यार्थी देखील ऑनर्स किंवा मायनर्स हे शिकू शकतात. कॉमर्समध्ये देखील अनेक प्रकारचे स्पेशलायझेशन्स असतात. त्यामध्ये फिनान्स आहे, अकाउंट्स आहे, आता नवीन येणारे फिनटेक हे देखील एक क्षेत्र आहे. हं. मग विद्यार्थी कॉमर्सचं शिक्षण घेत असताना यापैकी कुठलं तरी एक स्पेशलायझेशन्स घेऊन त्यामध्ये अजून आपलं स्किल डेव्हलप करू शकतात. हं, हं. MIT आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज आळंदी इथे या सगळ्या प्रकारच्या संधी विद्यार्थ्यांना मिळतात. कॉमर्स ही डिग्री आता 3 वर्षाची न राहता याच महाविद्यालयामध्ये 4 वर्षाची डिग्री झालेली आहे. हं. आणि 4थ्या वर्षी मात्र शिकत असताना त्यांना ऑनर्स किंवा मायनर्स अगदी BCom करत असताना सहजपणे ती डिग्री मिळू शकते. हं. आणि हेच विद्यार्थी पुढे त्यांच्या क्षेत्रामध्ये जर एखाद्याने फिनटेक केलं तर फिनटेक कंपनीमध्ये त्यांना पटकन नोकरी मिळते आणि त्यांचं करिअर त्या ठिकाणी अतिशय उज्ज्वल असतं. सर, आता आपण जर कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडे बघितलं, तर या मुलांमध्ये BBA हा जो अभ्यासक्रम आहे, हा अतिशय मुलांना आवडू लागलेला आहे. तो विद्यार्थीप्रिय असा अभ्यासक्रम आहे. तर BBA करत असताना विद्यार्थी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन करू शकतात? बॅचलर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हा तसा तुम्ही म्हटलात तसं की
अतिशय आकर्षक असा अभ्यासक्रम असं म्हणता येईल. अनेक विद्यार्थी त्या अभ्यासक्रमाकडे जायला लागलेत. हं, हं. पूर्वी BBA हा फक्त एक अभ्यासक्रम होता, 3 वर्षाची डिग्री होती. आता तो 4 वर्षाचा अभ्यासक्रम झाला आहे आणि BBAमध्ये अनेक स्पेशलायझेशन्स विद्यार्थी MBAच्या प्रमाणेच करू शकतात. हं. म्हणजे जसं ह्युमन रिसोर्स असेल, फायनान्स असेल आणि त्याचबरोबर मार्केटिंग असेल, इंटरनॅशनल बिझनेस असेल, असे अनेक प्रकारचे पर्याय जे ते विद्यार्थ्यांना मिळू लागलेत. MIT आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज आळंदी इथे हे विद्यार्थी या प्रकारचं शिक्षण ऑनर्स आणि मायनर्सच्या माध्यमातून 4 वर्षामध्ये घेऊ शकतात. हं. आणि जे विद्यार्थी असं स्पेशलायझेशन्स करतायत त्यांच्या ग्रॅज्युएशनमध्ये, ते विद्यार्थी त्याच क्षेत्रामध्ये मग पुढे MBA करतात. हं. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर एका विद्यार्थ्याने समजा मायनर शिकायचं म्हटलं BBA करत असताना मार्केटिंगमध्ये, हं. तर तो MBA मार्केटिंग पुढे करतो. त्यावेळेस त्याचं फाउंडेशन अतिशय मजबूत झालेलं असतं हं. आणि त्याचाच फायदा त्याला MBA मार्केटिंग करत असताना होतो. हं. यात थोडं क्रॉस फंक्शनल पण काही मुलं करतात, की BBA करत असताना मायनर्स हे फिनान्समध्ये करतात आणि MBA मार्केटिंगमध्ये करतात. हं. मग त्यावेळेस त्यांना दोन्ही क्षेत्राचा अनुभव मिळतो. ग्रॅज्युएशन करत असताना फिनान्सचा आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना मार्केटिंगचा. याचाही त्यांना विद्यार्थ्यांना नोकरी मिळवताना अनेक फायदा होऊ शकतो. हं. त्यामुळे पुन्हा एकदा मी सांगेल, की स्वायत्त महाविद्यालयांमध्ये ॲडमिशन घेणं हं. म्हणजेच अनेक प्रकारचं स्वतःचं स्किल तयार करून घेणं आणि त्या पद्धतीनेच विद्यार्थ्यांनी आज निर्णय घ्यावा, महाविद्यालयांची माहिती घ्यावी आणि मगच ॲडमिशन घ्यावी. सर, बॅचलर ऑफ डिझाईन या अभ्यासक्रमामध्ये 2 वेगवेगळे स्पेशलायझेशन शिकता येणं हे शक्य आहे का? खरं तर म्हटलं बॅचलर ऑफ डिझाईन म्हटलं, की सुरुवातीलाच कुठल्याही महाविद्यालयामध्ये किंवा विद्यापीठांमध्ये स्पेशलायझेशनच्या सहितच ॲडमिशन घ्या, असा एक कुठेतरी ट्रेंड दिसतोय. मग त्यामध्ये अनेक प्रकारचे स्पेशलायझेशन्स असतात, जसं की प्रॉडक्ट डिझाईन असेल, इंडस्ट्रियल डिझाईन असेल, ॲपिरल डिझाईन असेल, फॅशन डिझायनिंग असेल, कम्युनिकेशन डिझाईन, युजर एक्सपिरियन्स डिझाईन आणि अनेक क्षेत्र आज स्पेशलायझेशन्समध्ये मिळू लागलेत विद्यार्थ्यांना. मग यामध्ये एका स्पेशलायझेशनला ॲडमिशन घेतली तर त्या स्पेशलायझेशनमध्ये विद्यार्थी ग्रॅज्युएशन पूर्ण करतो. हे करत असताना जर का विद्यार्थी स्वायत्त महाविद्यालयांमध्ये म्हणजे ऑटोनॉमस कॉलेजमध्ये जर का त्यांनी ॲडमिशन घेतली, तर विद्यार्थ्यांना मात्र एकाच्या बरोबर दुसरा अभ्यासक्रम देखील शिकता येणं शक्य आहे. हं. जसं की आपण MIT स्कूल ऑफ डिझाईन आळंदी हं. इथे जर का आपण बघितलं तर विद्यार्थी पहिल्या वर्षी कुठल्याही प्रकारचं स्पेशलायझेशन न घेता तो फक्त बॅचलर ऑफ डिझाईन इथे तो प्रवेश घेतो. पहिल्या वर्षी शिकत असताना त्याला सर्व प्रकारच्या स्पेशलायझेशन्सला एक ओव्हरव्ह्यू दिला जातो, त्याची ओळख विद्यार्थ्यांना होते हं. आणि दुसऱ्या वर्षी विद्यार्थी स्पेशलायझेशन निवडतात. हं. इथे 3 प्रकारचे स्पेशलायझेशन्स आहेत. प्रॉडक्ट आहे, युजर एक्सपिरियन्स आणि कम्युनिकेशन आहे. आता आपण एक उदाहरण बघूया, की एका विद्यार्थ्याने प्रॉडक्ट हे त्याच्या आवडीचं क्षेत्र घेतलं आहे. हं. फायदा असा आहे, की विद्यार्थ्याने 1 वर्षानंतर निर्णय घेतला आहे, हं. की एका वर्षात त्याने स्वतःचं स्किल ओळखलं आहे, स्वतःची आवड ओळखली आणि मग ते स्पेशलायझेशन घेतलं. आता दुसऱ्या वर्षानंतर त्याला वाटलं, की मला अजून कम्युनिकेशन डिझाईन पण शिकायचं आहे. तर त्याला मायनर्सच्या माध्यमातून ते देखील शिकता येणं सहज शक्य आहे. हं. त्यामुळे तो विद्यार्थी एकाच वेळेस प्रॉडक्ट डिझाईन पण शिकतोय आणि कम्युनिकेशन डिझाईन पण शिकतोय. हं. तसंच दुसऱ्या स्पेशलायझेशन करता पण आहे. ज्या विद्यार्थ्यांनी समजा कम्युनिकेशन घेतलं असेल मेजर, हं. तर तो मायनर घेताना युजर एक्सपिरियन्स घेऊ शकतो. आता 2-2 स्पेशलायझेशनमध्ये ते विद्यार्थी शिकत असताना ते जेव्हा फायनल इयरपर्यंत पोहोचतात, त्यावेळेस त्यांचा स्वतःचा पोर्टफोलिओ हा अतिशय स्ट्रॉंग झालेला असतो आणि विद्यार्थी थोडंसं अजून एक वेगळं स्किल स्वतःचं तयार करत असताना इंटर्नशिप करतात. तर प्रत्येक वर्षी इंटर्नशिपचा त्यांना स्कोप मिळतो आणि इंटर्नशिप करत असताना ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इंटर्नशिप करतात. म्हणजे पहिल्या वर्षी जी इंटर्नशिप करायची कम्युनिकेशन डिझाईन असेल, हं. सेकंड इयर प्रॉडक्ट डिझाईन असेल. हं. म्हणजेच त्यांना एक्सपोजर पण वेगवेगळा मिळतोय, स्पेशलायझेशन मिळत आहेत, मायनर डिग्री मिळते आणि मग त्यानंतर ते स्वतःचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू करू शकतात किंवा त्या व्यवसायाला लागणाऱ्या स्किलमुळे त्यांना नोकरी देखील चांगल्या प्रकारे मिळू शकते. त्यामुळे आता हे सहज शक्य झालं आहे, की विद्यार्थी बॅचलर ऑफ डिझाईन करत असताना त्यांच्या ब्रँचच्या व्यतिरिक्त दुसऱ्या ब्रँचमध्ये किंवा दुसऱ्या स्पेशलायझेशनमध्ये ते शिकू शकतात. सर, आत्तापर्यंत आपण अशी चर्चा केली, की इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्या नोकरीच्या संधी आहेत, ही आपण सगळं बघितलं. पण इंजिनिअरिंग व्यतिरिक्त ज्यांनी डिग्र्या घेतलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी नोकरीचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? खरं तर आपण बऱ्याच वेळा समाजामध्ये चर्चा करतो, की इंजिनियर्स आणि इंजिनियर्स करताना मिळणाऱ्या नोकरीच्या संधी. परंतु समाजामध्ये आज इंजिनिअरच्या व्यतिरिक्त जे काही डिग्र्याज मुलं घेतात, त्यामध्ये BBA, BCom, BA, BSc अशा प्रकारच्या डिग्री घेतल्याच्या नंतर देखील खूप मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी मुलांना मिळतात. जसं आपण एखाद्या कंपनीमध्ये बघूयात, एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्या ठिकाणी हे नॉन इंजिनियर्स काय करतात? हं. त्यामध्ये ते फिनान्समध्ये काम करतात, अकाउंट्समध्ये काम करतात, HR आहे, मार्केटिंग आहे, इंटरनॅशनल बिझनेस आहे, व्हेंडर डेव्हलपमेंट आहे, पर्चेस आहे, क्वालिटी आहे.
अगदी पॅकेजिंग आहे, असेंब्ली आहे, टेस्टिंग आहे. या सर्वच क्षेत्रामध्ये हे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स झालेले विद्यार्थी आज काम करू लागलेत. त्यामुळे इंजिनिअर जरी झालेलं नसेल तरी देखील त्या प्रकारच्या कामाची संधी आज विद्यार्थ्यांना नक्की मिळते. सर, आता आपण सांगितलं की नॉन इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळतात. पण या विद्यार्थ्यांनी कोणकोणती स्किल शिकणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्यांना ते जॉब करण्यासाठी उपयोगी होतील? खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की नोकरी मिळते म्हणजे बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी आता बी.कॉम चालू आहे किंवा मी BBA झालो म्हणजे मला नोकरी मिळेल. मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालो म्हणजे मला नोकरी मिळेल. परंतु चित्र खरोखर तसं नाही आहे. हं, तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये की सेकंड क्लासमध्ये पास होता याला फारसं महत्त्व नसून तुमचे स्किल्स कोणते आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यात काही कॉमन स्किल्स आहे. म्हणजे आपण बघूया की जसं कम्युनिकेशन स्किल, हं, लँग्वेजवरची कमांड म्हणजे इंग्लिश बोलता हे आलंच पाहिजे. त्यानंतर मॅनर्स आणि इटिकेट्स, त्यामध्ये अगदी मीटिंग मॅनर्स आणि इटिकेट्स असतील किंवा ईमेल मॅनर्स असतील, रायटिंग स्किल्स असेल, हे सगळे स्किल हे ग्रॅज्युएशन करत असताना विद्यार्थ्यांनी आत्मसात करायलाच पाहिजे. हं, हे स्किल असतील तर विद्यार्थ्यांना नोकरी पटकन मिळते. हं, त्याचबरोबर आता आपण विचार करूयात की लँग्वेजचा. इंग्लिश लँग्वेज जसं मी म्हटलं महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर फॉरेन लँग्वेज देखील महत्त्वाचे आहेत. हं. विद्यार्थी जे नॉन इंजिनियर्स आहेत त्यांनी जर का जर्मन, जॅपनीज अशा प्रकारच्या लँग्वेजेस जर का शिकले, त्याचं सर्टिफिकेशन्स त्यांनी मिळवलं, तर अशा अनेक परदेशी कंपन्या आज भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करत आहेत. हं, आणि केवळ लँग्वेज बोलता येते, लिहिता येते म्हणून या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या नोकरीच्या संधी भारतात आणि परदेशात देखील मिळतात. हं, अगदी खास करून नमूद करायचं असेल तर जॅपनीज कंपनी. तर जपानी कंपन्या केवळ जपानी भाषा येते म्हणून या विद्यार्थ्यांना चांगली नोकरी देतात आणि काही वर्षांनी या विद्यार्थी जपानमध्ये जाऊन सेटल्ड होतात. हं, त्यामुळे या प्रकारचे स्किल हे त्यांना आलेच पाहिजेत. हं. आणि दुसरं स्किल जर का आपण बघितलं तर ते असतं त्यांच्या कोर स्किल. म्हणजे कॉमर्सच्या विद्यार्थ्याला आज ई-कॉमर्स म्हणजे काय? किंवा ऑनलाईन वेगवेगळ्या प्रकारचे AI टूल्स कोणते आहेत? किंवा कुठले सॉफ्टवेअर्स कॉमर्समध्ये वापरले जातात? हं. त्या प्रकारचे स्किल हे आले पाहिजेत. BSc करणाऱ्या विद्यार्थ्याला फिजिक्स, मॅथ्स किंवा त्यांनी काय स्पेशलायझेशन घेतलं असेल, त्यामधलं स्किल त्याला हे नक्कीच आलं पाहिजे. दोन्ही प्रकारचे स्किल जर का आलेत, तर नोकरी ही नक्कीच 100% मिळतेच. सर, सोशल मीडियाचा वापर हा नोकरी मिळवण्याकरता होऊ शकतो का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न मी तर म्हणेल, की आज ही जी काही तरुण वर्ग जो काही आहे, त्याला आपण जेन झी म्हणूयात, जनरेशन झेड. हं, तर हे दिवसभर बऱ्याच वेळा रात्रंदिवस सोशल मीडियावरती कनेक्टेड किंवा आपण म्हणू दे आर हुक्ड. हे कायमचे जोडले गेलेले सोशल मीडियावरती. हं, मग सोशल मीडियाचा चांगला वापर करता येऊ शकतो का? तर उत्तर आहे हो. सोशल मीडियावरती त्यांनी स्वतःचा एक पोर्टफोलिओ ज्यावेळेस ते ॲडमिशन घेतील कॉलेजमध्ये तेव्हाच तयार करणं गरजेचं आहे. हं, त्यामध्ये अतिशय पहिलं उदाहरण द्यायचं म्हटलं प्रामुख्याने तर ते आहे लिंक्डइन. हं, लिंक्डइन हे प्रोफेशनल सोशल नेटवर्क मीडिया आहे की ज्यामध्ये ते स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करावा. त्यांनी स्वतःची स्किल, स्वतःचं सर्टिफिकेशन्स त्याच्यामध्ये टाकावं. अनेक नामवंत लोकांना त्यांनी कनेक्शन्समध्ये जोडून घ्यावं हं, आणि शेअर करावे की त्यांना त्यांना येणारे प्रश्न किंवा त्यांनी शिकलेल्या नवीन गोष्टी, त्यांनी व्हिजिट केलेल्या प्लेसेस, या सगळ्या गोष्टी त्यांनी सोशल मीडियावरून शेअर करणं गरजेचं आहे. हं, आज बघितलं आपण की ज्या जाहिराती नोकरीविषयक येत आहेत त्या फक्त 10%. मग उरलेलं 90% हायरिंग ह्या अशाच सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रेस केल्या जातात हं, आणि त्या प्रकारचे स्किल्ड मॅनपॉवर हे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून हायर केले जातात. हं. याचबरोबर विद्यार्थी करतात अजून एक पर्यायाची निवड, ती म्हणजे Naukri.com किंवा त्या प्रकारच्या नोकरी मिळवणाऱ्या वेबसाईट. मग यामध्ये देखील विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस ते सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला असतात त्यावेळेस त्यांनी स्वतःचा एक प्रोफाईल अपलोड करणं गरजेचं आहे हं, आणि ते प्रोफाईल हे लोकं बघतात आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला जातो. काही विद्यार्थी हे ऑनलाईन काही प्लॅटफॉर्म असतात जसे की AMCAT, की ज्या ठिकाणी ते स्वतःच्या पर्सनॅलिटीची टेस्ट करतात. हं, त्यामध्ये सायकोमेट्रिक टेस्ट असते, लँग्वेज टेस्ट असते, ॲप्टिट्यूड टेस्ट असतात आणि त्या माध्यमातून देखील कंपन्या जिथे कनेक्टेड असतात ते त्या कंपन्या डायरेक्ट त्या विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करतात. म्हणजेच करायचं आहे काय की Instagramवरती रील बघण्यापेक्षा जर का मी माझं सोशल मीडिया चांगल्या पद्धतीने वापरलं तर माझा पोर्टफोलिओ हा पहिल्या वर्षापासून तयार होईल असं विद्यार्थ्यांनी नक्की समजून घेणं गरजेचं आहे. फायनल इयरला गेल्यानंतर तुम्ही पोर्टफोलिओ बिल्ड करू शकत नाही. हं. तो पहिल्या वर्षापासून बिल्ड करायचा आहे. कारण त्या 3 ते 4 वर्षामध्ये तुमचं नेटवर्क हे खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं आणि कंपन्यांना जर का ती गरज असेल तर ते इंटर्नशिपच्या माध्यमातून किंवा नोकरीच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना थेट संपर्क करून त्यांना ती नोकरी मिळवून देतात. सर, आपण बघतो की विद्यार्थी हे करिअरचा निर्णय घेतात.
पण करिअरचा निर्णय घेण्याचं योग्य वय कुठलं? म्हणजे शाळेत असताना घ्यावा किंवा शालेय जीवन संपल्यानंतर घ्यावा? काय कधी करिअरचा निर्णय विद्यार्थ्यांनी कधी घ्यावा? एक पालक मला परवाच भेटले आणि त्यांची मुलगी 5वीला होती. त्यांनी सांगितलं, की माझी मुलगी ही डॉक्टर होणार आहे. हं, तर तिला 5वीला मला नीट या परीक्षेकरता एक अकॅडमी जॉइन करून पाहिजे. हं, तर मला तुम्ही सजेस्ट कराल का? हं, आता बघा मुलगी 5वीत आहे आणि तिला डॉक्टर व्हायचं आहे. हं, थोडीशी सिच्युएशन काळजी करण्यासारखी नक्कीच आहे. हं, तर करिअरचा निर्णय हा इतक्या आधी घ्यायचा नाही आहे, की मुलं 1ली, 2री, 3रीत किंवा 5वीत असतील. हं, नॉर्मली 8वी-9वी पासून मुलांना थोडी समज येते. तर त्यावेळेस विद्यार्थ्यांना आपण एक्सपोजर देण्याची गरज आहे. एक्सपोजर म्हणजे काय? की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी भेटण्याची गरज आहे. आर्किटेक्टला भेटा, डॉक्टरला भेटा, इंजिनियर्सला भेटा, वकिलांना भेटा आणि त्यांच्या जीवनात नक्की चाललंय काय? हं, याचा विद्यार्थ्यांनी 8वी-9वीत असताना तो अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाऊन, हॉस्पिटल्समध्ये जाऊन किंवा ज्या ऑर्गनायझेशन आहे, सोशल ऑर्गनायझेशन्स आहे, तिथे जाऊन त्या ठिकाणी ते ऑब्झर्व्ह करणं गरजेचं आहे, की यांचं व्यवस्थापन नक्की चालतंय कसं? मग मुलं ज्यावेळेस 10वीत येतात, त्यावेळेस ते अतिशय योग्य वय असतं, की ज्यावेळेस मुलांनी जगातला बऱ्यापैकी भाग बघितला असतो. म्हणजे त्यांना हे कळतं, की मेकॅनिकल इंजिनियर नक्की करतो काय? किंवा एक ऑर्थोपेडिक्स, एक डेंटल सर्जन हे नक्की काय करतात? याची त्यांना तोंड ओळख तरी नक्की झालेली असते. हं, आणि त्यानंतर त्यांनी काउन्सिलिंग करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. 10वीला जर का विद्यार्थ्यांची दिशा ही ठरली, हं, तर त्यानंतर 11वी-12वी करायची, डिप्लोमा करायचा, इंजिनिअरिंग, मेडिकल, BBA, कॉमर्स, मॅनेजमेंट काय करायचं आहे, हा निर्णय हे 10वी पूर्ण होत असताना घेऊ शकतात. याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की जर का हा 10वी होत असताना जर का निर्णय झाला, तर जो अभ्यासक्रम त्यांना पाहिजे, त्या अभ्यासक्रमाला लागणाऱ्या ज्या प्रवेश परीक्षा आहेत, त्या प्रवेश परीक्षांची तयारी 10वी संपल्यानंतर लगेचच करावी लागते. हं. म्हणजे त्यांना पुढचे 2 वर्ष मिळतात. बऱ्याचदा पालकांची चूक अशी होते, की 12वीच्या नंतर ते करिअरच्या ऑप्शनचा विचार करतात. परंतु जी प्रवेश त्यांना घ्यायचा असतो, त्याकरता लागणाऱ्या ज्या परीक्षा असतात, त्या परीक्षा ते विद्यार्थी देऊ शकत नाही, कारण की ती वेळ निघून गेलेली असते. त्याची तयारी पण निघून गेलेली असते. त्यामुळे योग्य वय हे तसं 9वी-10वी आणि आयडियली 10वी हे असं असावं. तर श्रोते हो, हे होते करिअर मार्गदर्शक डॉक्टर प्रफुल्ल हत्ते. सर, आज आपण सर्व श्रोत्यांना करिअरच्या विविध पर्यायांची ही माहिती दिलीत. आपले मनःपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद.